नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात, पण सुरुवातीची एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली असं भास्कर जाधव म्हणतात। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भास्कर जाधवांचे हे खडे बोल आहेत। त्यांच्या भाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या समोर आलेली आहे। शाखा प्रमुख आहात कुठे, भास्कर जाधवांचा हा सवाल आहे। 10-15 वर्ष पदाधिकारी देखील बस्तापैकी एकाच पदावर बसलेले आहेत अशी टीका देखील भास्कर जाधवांनी केली आहे। जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत असंही जाधवांचं म्हणणं आहे। पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाहीये, आम्ही काय करतोय। मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय तेही त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी। आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील। नपेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली। वेदना होतात हे बोलताना। एखादा गावामध्ये जर कार्यक्रम शिवसेना असला तर त्या गावच्या शाखा प्रमुखाच्या अंगामध्ये संचार झालेला असायचा। आज शाखा प्रमुख कोण आहे, किती आहे, किती आहे याचा पहिल्यांदा संजयराव आढावा घ्या। आणि काही जर पदाधिकारी 10-15 वर्ष मस्तपैकी एका जागेवर तमाम बसलेले आहेत। माझ्या पदाला कोण हात लावू शकत नाही, मी कुठल्या तरी नेत्याची मर्जी सांभाळली की माझं पद शाबूत आहेत। कुठे शाखा प्रमुख? दुसरी गोष्ट जमलं तर बघा,